नोकरी करतानाच व्यवसाय करायची इच्छा अनेकांना असते, पण नेमका कोणता व्यवसाय करावा आणि कसा करावा हे मात्र माहीत नसतं। पण कोकणातल्या एका तरुणानं पारंपरिक व्यवसाय पद्धतीला फाटा देत ससा पालनाचा एक वेगळा प्रयोग केलाय। बघूयात त्याची ही चांगली बातमी। निलेश यांनी हरियाणा इथे जाऊन प्रशिक्षण घेतलं आणि ससा पालनाचा व्यवसाय सुरू केला। हरियाणामधूनच सुरुवातीला त्यांनी 2 ससे कोकणात आणले आणि गेले 2 वर्ष ते हा ससा पालनाचा व्यवसाय यशस्वीरित्या करतायत। आपण जे ससे पालन केलं आहे ते आपल्या फार्मवरती आता ऑलमोस्ट 250 ते 300 ससे आहेत। आपल्याकडे 6 प्रकारचे ससे आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने न्यूझीलंड व्हाईट, सोवियत चिंचिला, कॅलिफोर्निया, ग्रे जायंट, ब्लॅक जायंट आणि डच हे मेन प्रकार येतात। त्या व्यतिरिक्त अंगोरा म्हणून एक जात आहे जी फक्त फरसाठी केसासाठी प्रसिद्ध असते। ते आपल्याकडे होत नाही कारण की आपल्याकडे तेवढं टेम्परेचर नाही आहे जे त्यांना लागतं, कमी टेम्परेचरमध्ये होतात, सो तो प्राणी आपल्याकडे होत नाही। या प्राण्याची विक्री आपण गोव्यामध्ये करतो, आपण गुजरातमध्ये करतो, आपण पुण्यामध्ये करतो, मुंबईमध्ये करतो आणि ह्याचं मार्केट वेगवेगळं आहे। हा प्राणी पाळीव प्राणी म्हणून जातो, हा प्राणी मांसासाठी जातो आणि हा प्राणी लॅबमध्ये जातो। ह्या 3 वेगवेगळ्या वर्टिकल्समध्ये आपण हा प्राणी सेल करतो। या सशांचं मलमूत्र सुद्धा निलेश यांना फायदा मिळवून देतोय। खतांसाठी जंतुनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या सशाच्या मलमूत्राच्या विक्रीतून सुद्धा निलेश यांना चांगला आर्थिक लाभ मिळतोय। ज्याप्रमाणे गाई म्हशी किंवा शेळी यांचं मलमूत्र जे आहे ते खत म्हणून उपयोगात येतं, त्याचप्रमाणे सशांची लेंडी आणि सशांचं मूत्र हे सुद्धा एक उत्तम जैविक खत आहे। तुम्ही जर सशाची लेंडी जशी तशी नेऊन झाडाच्या मुळाशी घातलात तरी ती कुजून त्यापासून एक उत्तम खत तयार होतं। उच्च शिक्षण घेऊन नोकरी करतानाच व्यवसायाची वेगळी वाट धुंडाळणाऱ्या निलेश गोसावी यांचा आदर्श अनेक तरुण घेऊ शकतात। सिंधुदुर्गहून विकास गावकरसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।